संत म्हटले का तू या जातीचा आहे, तू या धर्माचा आहे, तू या कुळाचा आहे? संत म्हणले का? छत्रपती शिवाजी महाराज तुमचे, अहिल्याबाई होळकर तुमचे, खंडोबा तुमचा, विठोबा तुमचा, मसोबा आमचा? नाही म्हणलं ना. उच्च नीच काही नाही, भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखून या. पण आम्ही काय केलं दादा, आमच्यातच भांडणं लागली. आम्ही सगळे हिंदू म्हणून जगायला शिकायचं. तुम्हाला एक साधं उदाहरण सांगते मायबापाव. जेव्हा घरातले 4 भाऊ सोबत असतात ना, तेव्हा गावातल्या कोणाचीच हिंमत होत नाही घराकडे वाईट नजरेनं बघायची. पण जेव्हा 4ची घरं वेगळी असतात ना, तेव्हा प्रत्येक जण आपली पोती ओळखल्याशिवाय राहत नाही. आपल्या विभक्त कुटुंबाचा फायदा घेतल्याशिवाय राहत नाही. अरे राहून बघा, एकत्रित 4 भाऊ जरी दुश्मनाने यावं आणि घराकडे बघावं तर त्याला शेजारच्यांना सांगावं, बाबा नीट, एकटा नाही तो, चौघत ते. चुकून जरी एकाला हात लावला तर ती विचारणार सुद्धा नाहीत काय झालं म्हणून. हे कळतं, ही ताकद आहे. आजकाल कुटुंब व्यवस्था एकत्रित राहिलेली नाहीये, जॉईंट फॅमिली नाही, आता विभक्त कुटुंब आहे. आणि कसं असतं ना दादा, हे कलियुग है. हर किसी के सामने आपने आंसू गिराया मत करो, अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग, हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. लोकांना सांगायचं नसतं रे. आपल्या घरात काय चाललंय हे जगाला कळू देता कामा नये. तो संसार आहे. संसार लोकांसमोर मांडायचा नसतो, परमार्थ तो लोकांसमोर मांडायचा असतो. दुःख सांगायचंय ना तुम्हाला, बसलाय ना मालक तिथं विठेवर, सांगा त्याला, जाऊ देवाची या गावा, देव देईल विसावा, देवा सांगू सुख दुःख, देव निवारेल भूक. तो आनंदाने ऐकेल तुमचं आणि निवारेल सुद्धा. फक्त ऐकेल का तो? नाही. वाहे माऊलीचे, त्याला त्याचं समजेल, त्याला कळेल, त्याला त्रास होईल. जेवढं दुःख तुम्हाला झालंय हे दुःख तुम्ही जगाच्या मालकापर्यंत पोहोचवा, त्याच्यापेक्षा 10 पटीने जास्त दुःख त्या विठेवरच्या मालकाला होणार आहे. इतकं मोठं मन त्या विठेवरच्या मालकाचं आहे. जगाचा बाप आहे रे तो. त्याला सांगा ना, माझ्या आवडीला त्रास झाला तुकोबारांच्या पत्नीला, वाईट वाटायचं तिला, नवरा संसाराकडे लक्ष देत नाही. तिने नाही सांगितलं माय बापाला, तिने नाही सांगितलं जगाला. जगाला म्हणायची माझ्या नवऱ्यासारखा नवरा नाही. फक्त विठ्ठलाला म्हटली, बरे नाही केले माझे माय पापे, बरे नाही केले माझे माय बापे, माय बापे पदरी बांधिले भिकाऱ्याच्या. लोक सांगतात बंगला, गाड्या, संपत्ती. मला विचारलं कोणी, मला विचारलं सगळ्यांनी, मला विचारते पाहुणे मंडळी, मला विचारते भाऊ की काय करतो नवरा तुझा, काय कमवतो नवरा तुझा. कुठल्या तोंडाने सांगू रे विठ्ठला. सगळं लुटून दिलं माझ्या नवऱ्यानं, संसार त्यागला माझ्या नवऱ्यानं, नादी लागला तुझ्या. तेव्हापासून त्याला आपलं पोरग सुद्धा कळत नाही रे, बायको लेकर सुद्धा समजत नाही. कसं सांगू जगाला माझाच नवरा घराकडे लक्ष देत नाही. संपत्ती माझ्या नवऱ्याची, तुटकाच विना त्याला 2 तारा, तुटकाच विना त्याला 2 तारा, मारिये रझरा पंढरीच्या, पंढरीच्या मारिये रझरा पंढरीच्या. कुठल्या तोंडाने सांगू शकाल, काय अधिकार माझा. दुःख जगाच्या मालकाला सांगायचं. काय कमी केलं त्या विठ्ठलानं, माय झाला तो माय. असाच दिवाळीचा सण आहे. दिवाळीच्या सणाला माहेरी जायचं म्हणून आवली म्हटली, स्वामी घरच्यांनी बोलवलंय, 1 दिवस भाऊबीजेला जाऊन येऊयात. बैलगाडी बांधली आहे. तुकोबा आणि आवली, पुण्याचं सासर आहे आवलीचं, पुण्याचं माहेर आहे आवलीचं, तुकोबांचं सासर पुण्याचं. गुळवे सावकाराची पोरगी तुकोबाराची बायको, आवली जागीरदाराची पोरगी आहे. श्रीमंत आहे, धनवान आहे, औक्षवंत आहे, सामर्थ्यवंत आहे. पण आपल्या नवऱ्याचं आपल्या माहेरात उघड पडू नये म्हणून नवऱ्याला सांगते, बाबा आजच्या दिवस चांगले कपडे घाला. मीही एखादी चांगली साडी असेल तर नेसते, गुंडाळते अंगाला. आता आपली अवस्था बघून माहेरातली लोक म्हणतील, देताना तर सावकाराला दिली होती, येताना कशी काय कलंकित, कशी काय अवस्था वाईट झाली.
नशीबच करंट म्हणावं असं म्हणून समाजाने लेकरं होती, लेकरांच्या अंगावर चांगले कपडे नव्हते. आवलीने सांगितलं, बाबांनो एवढे वेळेस आईला माफ करा, तुम्हाला नवीन कपडे घेऊन द्यावे एवढी ऐपत माझ्याकडे नाही, आणि अशा कपड्यात तुम्हाला माझ्या माहेरात न्यावं एवढी हिम्मत माझ्यात नाही. दुसरं काही नाही, बापाचं वाण उघड पडेल तुमच्या. दादांनो सगळं झाकता येतं पण गरिबी झाकता येत नाही. सगळ्याच सोंग घेता येतं पण पैशाचं घेता येत नाही. आणि जेव्हा गरिबी येते तेव्हा आपली माणसं सुद्धा हात सोडल्याशिवाय राहत नाही. हाच समाज आणि ही समाजाची सत्यता आहे. गरिबी इतकं वाईट जगात काही नाही आणि गरिबी इतका कलंक दुसरा मोठा नाही. सगळ्यात मोठा कलंक म्हणजे गरिबी आहे. आवली म्हणली, तोच लागला ना डोक्याला तुकोबा, लपवायचा तरी कसा? अहो सगळं लपवता येईल पण हे लपवता यायचं नाही. लेकरांची अवस्था बघून प्रत्येक जण हसेल, हे दुःख मला सहन व्हायचं नाही. आपण दोघच फक्त जाऊ, लेकर घरात ठेवू. लेकराला चांगलं वाईट काय कळतं? लेकर म्हटली, बाबांनो काही करा, आई मामाच्या गावला, आई मामाच्या गावला, तेवढंच गोडधोड खायला भेटेल, एखादा कपडा चांगला भेटेल म्हणून लेकरं मागं लागली मामाच्या गावाला यायला. पण आई म्हणली, बाबांनो मी काही तुम्हाला मामाच्या गावाला नेणार नाही. समजून सांगून लेकरं काही ऐकत नाही. शेवटी लेकरच ती आईच्या जड अंतकरणानं, आई असून जड अंतकरणानं लेकरं आत कोंडली आणि बाहेरच्या कडी लावून आवली माहेराकडे निघाली. लेकरं आत रडतायत, डोळ्यातनं पाणी येत आहे. आई बाबा म्हणून हाका मारतायत. दगड ठेवला मोठं काळीजावर आणि हा काळजावरचा दगड गरिबीमुळे ठेवावा लागला. म्हणजे तुकोबार आहे गरीब होते असं नाही बरं. तुका आकाश आहे वडा अनु रेणू या तोकडा. आकाशापेक्षा उंची ज्यांची उंच आहे, अनु रेणूपेक्षा सामर्थ्यवंत असणारे तुकोबार आहे. आकाशापेक्षाही मोठी आणि अणुपेक्षा लहान असणारे तुकोबार आहे. काय अधिकार आहे त्यांचा? अहो तुकोबाराच्या मातीहून चालावी ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणते. ज्या दगडाला हात लावतो दगड पांडुरंग होतो. ज्या माणसाकडे बघावं तो माणूस सामर्थ्यवंत होतो. अहो तुकोबाराय कीर्तन करायला लागले. पुणे जिल्ह्यात मेलेला मृतदेह तो मुलगा सुद्धा उठून उभा राहतो. एवढं सामर्थ्य ज्यांच्या त्यांच्या श्रीमंतीचं आम्ही तोंडानं काय कौतुक करावं दादा. जागीरदार होते ते, सावकार होते. या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगद्गुरु तुकोबाराय. एवढी जागीरदारी ज्यांची होती ना, पण सगळं लोकांना दिलं, त्याच्यावर पदरात काही राहिलं नाही, सगळं लुटून दिलं. 25 बैलगाड्या कर्जपत्रांच्या भरल्या होत्या. जेव्हा कर्जपत्र इंद्रायणीत बुडवायची ठरवली होती, एका कागदावर 50-100 एकरी जमिनी घाण होत्या तुकोबाकडं. अशा कागदांच्या किती बैलगाड्या? 25. उमरेकर किती? 25 बैलगाड्या. विचार करा, सगळं समाजाला दिलं. 1.25 एकर ऊस आहे आपला, तरी भजन करीत नाही आपण. किती माज आहे आपल्याला, विचार करा जरा. काय जागीरदारी होती तुकोबाची. 65 लाखाची सावकारकी होती. आत्ताचे 65 नाही, 350-400 वर्षापूर्वी. आत्ताचं 10 लाख म्हणजे तेव्हाचा रुपया. अशा हिशोबानं 65 लाख. काय अधिकार होता? मी व्यापारिक श्रीमंती सांगते फक्त. ज्ञानाच्या श्रीमंतीला कोण मोजू शकतं सांगा ना मला तुम्ही. अहो गाठ्यासारखं सामर्थ्याच्या व्यक्तिमत्वाकडनं निर्माण झालं. त्यांच्या ज्ञानाची श्रीमंती आम्ही आमच्या तोंडानं सांगावी एवढी पात्रता तरी आहे का आमची? काय श्रीमंती बघा ना. जगाच्या मालकानं न्यायला यावं याच्यापेक्षा अधिकार मोठा काय? जगाच्या मालकानं संसार सांभाळावा, बायको लेकरं सांभाळावी तुकोबाची, याच्यापेक्षा अजून मोठा अधिकार काय? तरी त्यांना म्हणावं लागलं, ज्ञानोबारायांना मज पामरा काय थोरं पण पायीची राहणं. ज्ञानदेवा तुम्ही योगी आहात, आमचा तुमच्या समोर काय अधिकार आहे? कोण आहे आपण? पण किती अहंकार आपल्याला. कीर्तनात सुद्धा मनाला बसल्याने बसतो. तू बोल मी आहे, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू उपकार समज, तू बोल. एक ॲरोगन्स, एक ॲटिट्यूड. आजकालचा तरुण पोरगा जर गाडीवरून चालला ना, ती गाडीवर जाता जाता चालत्या कुत्र्याला लात मारते. अरे काय केलं बाबा त्यानं तुझं? एक ॲटिट्यूड, एक ॲरोगन्स निर्माण झालाय. माणसाने ना लहान असावं किंवा मोठं पण नम्र असावं. परमार्थात थोडं ज्ञान कमी जास्त असतं तरी चालतं, पण ज्या परमार्थाला नम्रतेची जोड आहे तो परमार्थ शिघेला पोचल्याशिवाय राहत नाही. फक्त परमार्थात नम्रता लागते. नम्र झाला भूता तेने कोटिले अनंता, तेने कोटिले
संताचे संगती मनोमार्ग. उगच नाही कळत. किती ज्ञानीवंत असू द्या, किती ताकदवर असू द्या, किती सामर्थ्यवंत असू द्या, पण रावणाची गत शेवटी जाळल्याशिवाय नाहीच किंवा. आणि रामाची ताकद चरणावर मस्तक ठेवल्याशिवाय कळत नाहीच ना. भगवंताने स्वतःच्या रथामध्ये बसवलंय कर्णाला. भगवान श्रीकृष्णाने स्वतःच्या रथामध्ये बसवलं कर्णाला. गंगेच्या किनारी नेलं आणि सांगितलं, बाबा कान उघडून ऐक, तुला तुझं खरं सांगतो. आजपर्यंत माहित नसेल तुला, पण मी देव आहे, माझ्यावर विश्वास ठेव. अरे सूर्याचा पुत्र आहेस तू, साधा सुद्धा नाहीयेस. अरे उगाच विचार करून संगत करावी. सहज म्हणले देव. अरे वेड्या, सूर्याच्या पोरानं कुठं आंधळ्याच्या पोराशी मैत्री करावी का? ऐकायला आणि दिसायला दोन्ही शोभत नाही ना करणा. अरे अर्जुना इतका सामर्थ्यवंत तू, पण या दुर्योधनाच्या नादी लागून तुला तुझी ताकद कळत नाही. तरी कर्ण देवाला म्हणला, देवा एवढं ऐकूनही मला वाटतं दुर्योधनासारखा मित्र पुन्हा भेटणार नाही. अहो मी पालखीत बसतो आणि माझा दुर्योधन पुढे चालतो. एवढा जीव ज्याचा माझ्यावर, अशा मित्राला सोडावं तरी कसं देवा? देवानं सांगितलं, हेच तर कळत नाही तुला. तुला पालखीत बसवलंय का तर तुझं अस्तित्व जगाला कळू नये. तो चालतोय कारण त्याच्याशिवाय जगाच्या नजरेला दुसरा कोणी येऊ नये. कारण त्याला माहित आहे तू जर त्याच्यासोबत चालला तर अख्खं विश्व तुझ्याकडे बघणार आहे. त्याचं अस्तित्व कोणीच मान्य करणार नाही. याचं ज्ञान आहे त्याला. म्हणून तुला पालखीत झाकून नेलं जातं आणि तो समाजासमोर चालतो. आंधळ्यासोबत राहून तूही आंधळा झालास की रे कर्णा. अरे देव सांगतोय म्हणून तरी ऐक, संगत बदल. आता एका वाक्यात सांगते, एक वाईट संगत देवाचं सुद्धा ऐकू देत नाही. म्हणून कर्णाचं अस्तित्व आजही जगाला कळलं नाही. वाईट संगत जर देवाचं ऐकू देत नाही तर कीर्तनकाराचं काय ऐकू देणार आहे? किती सोपं आहे की नाही? देवानं सांगितलंय तरी कर्णानं ऐकलं नाही. आमच्यासारख्या येड्यानं सांगितल्यावर तुम्ही कायच ऐकणार आहे? तुम्ही आपलं फुलं टाकायची वाट बघताय. कवा 12 वाजत्यात, कवा एकदाचे फुलं टाकतो. ती बी काय घ्यायचो? आपण नाही गेल्यावर आपल्याला कोण येईल? तू काय बघाय बसणार रे मंडपावर कोण कोण आलाय? ती कीर्तनासाठी येत जा रे. माणसांना हे आयुष्यभर कळत नाहीये. माणूस जगायचं म्हणून जगतोय नाही रे दादा. खूप मौल्यवान आहे आयुष्य, म्हणून जगायचं. याच्यासारखं पुन्हा नाही भेटणार, म्हणून आनंदानं जगायचं. फील द मोमेंट, प्रत्येक क्षण जगायचं. व्यक्त करायचा आहे आनंद, हसायचंय, आनंदी राहायचंय. नाती जोडायची आहेत, माणसं जोडायची आहेत, पैसा सुद्धा कमवायचा. हा नीट सांगते, कीर्तनकार आहे, पैसा कमवा. हे कलियुग आहे. इथं बाबा लय अवघड आहे. द्वारकेचा राजा सुद्धा सिंहासनावर सोन्याच्या बसायचा. अख्खी लंका सोन्याची आहे, सगळ्याला माहित आहे. पण द्वारका सुद्धा सोन्याचीच होती, हेही लक्षात घ्या. द्वारका पण काही साधी सुधी नव्हती. हा इथं लय अवघड आहे. ही जिकडं जी देव श्रीमंत आहे, गर्दी त्यालाच आहे. मंदिर चांगलं असेल तर भक्त मंडळी येतात. आता पंढरपूर हाकेच्या अंतरावर आहे, पण आमचा तिकडं मरत नाही. क्रुझर करून महाराष्ट्राच्या बाहेर पालतो पडतो, पण इकडं जात नाही. गरीबाचा देव आहे आमचा बिचारा.